बालापुर पुलिस ने एक महीना पहले किसानों के खेत में रखे हुए माल की हुई चोरी के मामले में धाने गांव से चोरों की एक टोली को गिरफ्तार कर लिया है। उनके पास से पुलिस ने हजारों रुपए की कीमत की चोरी की हुई फसल व पिकअप वैन जब्त की है। तात्पुरती तौर पर किसानों के खेतों के गोडाउन में रखी हुई फसल यह चोर चुरा लेते थे और उसके साथ ही किसानों की कोठी में बंधे हुए जानवरों को भी वह अपनी पिकअप वैन में भरकर लेकर चले जाते थे। इस तरह की वारदातों को अंजाम देने वाली 7 चोरों की टोली को बालापुर पुलिस ने पकड़ने में कामयाबी हासिल की है। वड़ेगांव के किसान शेख मुस्तफ़ा शेख इश्ताक इन्होंने शिकायत दी थी कि इनके खेत में रखी हुई 4 क्विंटल गेहूं व 4 बकरियां और इसी तरह 2 बकरियों के बच्चे जिनकी कीमत अंदाजी लगभग 26,000 रुपए बताई जा रही थी, अज्ञात चोरों ने चुरा ली है। बालापुर पुलिस ने 21 जनवरी 2019 को अज्ञात चोरों के खिलाफ गुन्हा दर्ज कर लिया था। बाळापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील वाडेगाव शेत शिवारामधून दिनांक 19/1/19 आणि 20/1/19 च्या रात्री दरम्यान तसेच 27/1/19 आणि 28/1/19 च्या रात्री दरम्यान शेतामधले जे जनावर असतात बकऱ्या वगैरे आणि शेतामध्ये शेतकऱ्यांनी ठेवलेले तात्पुरत्या गोडाऊनमध्ये जे धान्य आहे ते चोरीला जाण्याचं प्रमाण वाढलेलं होतं आणि या 2 तारखेच्या दरम्यान 2 गुन्हे पोलीस स्टेशन बाळापूर येथे दाखल होते। पहिल्या याच्यामध्ये 19/1/19 च्या दरम्यान वाडेगाव येथील शेख मुस्ताक शेख इस्ताक यांनी पोलीस स्टेशन बाळापूर येथे रिपोर्ट दिली होती की त्यांच्या शेतामध्येच्या गोडाऊनमध्ये ठेवलेला 4 क्विंटल गहू आणि 4 बकऱ्या कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेलेल्या आहे। त्यावरून आम्ही 379 प्रमाणे गुन्हा नोंद केला होता। त्याचप्रमाणे संजय उत्तमराव जायभाई राहणार वाडेगाव यांनी सुद्धा 27/1/19 28/1/19 रोजी रिपोर्ट दिला होता की 27/1/19 आणि 28/1/19 च्या रात्री दरम्यान त्यांच्या सुद्धा तात्पुरत्या गोडाऊनमध्ये ठेवलेले जवळपास 19 कट्टे म्हणजे 12 क्विंटल तूर ही सुद्धा कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेलेली होती। इसी तरह संजय उत्तमराव जायभाई वाडेगांव रहवासी इन्होंने भी पुलिस थाने में शिकायत दर्ज कराई थी कि इनके खेत में रखी हुई तुअर के 19 कट्टे जिसकी कीमत लगभग 57,000 रुपए थी, कुछ अज्ञात चोरों ने चुरा लिए हैं। इस मामले में बालापुर पुलिस स्टेशन ने 29 जनवरी 2019 को गुनाह दर्ज किया था। इसके बाद वाडेगांव पुलिस चौकी के पुलिस अधिकारियों ने अपनी जांच शुरू की। बालापुर के पुलिस निरीक्षक गजानन शेड़ के इनके मार्गदर्शन में वाडेगांव पुलिस चौकी के सहायक पुलिस निरीक्षक वैभव पाटिल, हेड कांस्टेबल विनायक पवार, सुभाष राठौड़ ने जांच पड़ताल की। जांच पड़ताल में संपूर्ण जानकारी के अनुसार पुलिस ने वाडेगांव के अर्जुन विष्णु महसने, ज्ञानेश्वर रामदास चिंचोड़कर, वैभव कैलाश शेगोकर, लक्ष्मण सोनटक्के, दीपक हरिहर लोखंडे, गजेंद्र नारायण लोखंडे, आशीष दशरथ शिंदे इन्हें गिरफ्तार कर लिया और इनसे पूछताछ की। पूछताछ के दौरान इन्होंने दोनों ही चोरी की वारदात को अंजाम देने की कबूली की। इसके बाद पुलिस को ऐसा संशय है कि इन्होंने परिसर में और भी कई वारदातों को अंजाम दिया होगा। पुलिस ने चोरों की टोली के पास से इनके द्वारा चुराया हुआ बहुत सारा माल और 2 पिकअप वैन को अपने ताबे में ले लिया है। तर यावरून वाडेगाव शेत शिवारामध्ये भुरट्या म्हणजे धान्य आणि शेतकऱ्यांचे जनावर चोरून येणाऱ्या कुठली तरी टोळी कार्यरत असावी या हेतूने आणि या दृष्टीने आम्ही तपास करत असताना वाडेगाव चौकीचे API वैभव पाटील, त्याचप्रमाणे चौकीचे जे कर्मचारी आहेत हवालदार विनायक पवार आणि राठोड यांना खात्रीलायक माहिती मिळाली की वाडेगावचेच काही लोक या चोरीमध्ये सहभागी आहेत। त्या गोपनीय आणि खात्रीलायक माहितीवरून त्यांनी अर्जुन विनायक मसने, ज्ञानेश्वर रामदास चिंचोकार, वैभव शेगोकार, लक्ष्मण सोनटक्के, दीपक लोखंडे, गजेंद्र नारायण लोखंडे आणि आशीष दशरथ शिंदे यांना स्टेप बाय स्टेप ताब्यात घेतलं आणि त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी या चोरीमध्ये सहभागी असल्याची कबुली दिलेली आहे आणि त्यांनी दिलेल्या कबुलीवरून आम्ही खामगाव APMC मधून त्यांनी जी विक्री केलेली होती तर ते व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडून 12 क्विंटल म्हणजे जवळपास 19 कट्टे तूर आणि त्याचप्रमाणे 4 क्विंटल दुसऱ्या एका गावामधून 4 क्विंटल गहू, 2 क्विंटल गहू, 2 बकऱ्या आणि ह्या सर्व चोरीमध्ये वापरण्यात येणारे वाहने त्याच्यामध्ये एक मोठं पिकअप वाहन होतं आणि एक छोटं पिकअप वाहन
तर मोठं पिकअप वाहन ज्याची किंमत अंदाजे 3 लाख रुपये आणि छोटं ची किंमत 1.5 लाख रुपये असा एकत्रित जवळपास 4-4.5 लाखाचा मुद्देमाल धान्यासह आणि बकरीसह आम्ही आरोपीकडून रिकवर करण्यास सक्सेस मिळालेला आहे। पुलिस द्वारा जब्त किए गए माल की कीमत लगभग 5.5 लाख रुपए के करीब बताई जा रही है। इस मामले में पुलिस आगे की जांच कर रही है। VCN न्यूज के लिए बालापुर से जावेद शाह की रिपोर्ट।